कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम, अट्टा हसे उच्चारा, तो या दाखविलं वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. म्हणून अट्टाच पाहिजे, त्यालाच प्रयत्न म्हणतो आपण, त्यालाच आपण प्रयत्न म्हणतो, त्यालाच आपण अभ्यास म्हणतो. आणि हा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणा वामनराव कठीण आहे, कठीण तर आहेच. कठीण जे जे चांगलं असतं ना ते कठीण असतं, आणि जे वाईट असतं ते सोपं असतं. दारू पी म्हणून सांगावं लागतं का लोकांना? सांगावं लागत नाही, तर सहज व्यसन लागतं. कळलं की नाही? आम्हाला आता हे जीवनविद्या मिशन स्थापन करावं लागलं. लोक तुमच्या घरी येतात, पुस्तकं घ्या म्हणून सांगतात, पण तुमच्या घरी अहो दारू प्यायला या, गुटखा खायला या, असं कोण सांगतं का? सांगत नाही. दारूचं व्यसन इतकं झालेलं आहे, इतकं झालेलं आहे की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे हा एक वादाचा विषय होईल. पण सर्व ठिकाणी दारू, कुठेही जा, केव्हाही जा, दारू मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. जाऊ नका. वाईट गोष्टी ही सांगायला लागतात. खोटं बोल. कधी धडे दिल्यात कोणी? बाबा खोटं बोल. हा, तो खोटंच बोलतो. उपजत ज्ञानी. खोटं बोलण्यामध्ये उपजत ज्ञानी, भांडण करण्यामध्ये उपजत ज्ञानी. कळलं की नाही? एकमेकांची निंदा करण्यात उपजत ज्ञानी. याचं कारण काय माहिती आहे का? आमचा एक अमृत तुषार आहे. लोक निंदा करतात. कळलं की नाही? मला एकाने विचारलं, काय होणार वामनराव, लोकांमध्ये निंदा करण्याची जी सवय झालेली आहे ती का निर्माण झाली? म्हटलं सोपं आहे. म्हटलं असं की निंदा करणं ही एकच गोष्ट अशी आहे की त्याला अक्कल लागत नाही. काय अक्कल लागते का निंदा करायला? निंदा करायला अक्कल लागत नाही. म्हणून निंदा करण्यात काही लोक सदैव आघाडीवर असतात, कारण निंदा करायला अक्कल लागत नाही. हे मी काय सांगतो आहे की वाईट गोष्टी शिकवायला लागत नाही, चांगल्या गोष्टी शिकवायला लागतात. वाईट गोष्टीचा प्रचार करावा लागत नाही, चांगल्या गोष्टीचा प्रचार करावा लागतो. कळलं की नाही? म्हणून सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख का निर्माण होतं? हे सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण. आणि आज काय झालं आहे? दुःखी होणे सोपे, सुखी होणे कठीण. का झालं? मगाशी सांगितली त्याची कारणं. याची कारणं कारण अज्ञान, इग्नरन्स ज्याला आपण म्हणतो ना. इग्नरन्स कशाबद्दल? खरं सांगायचं म्हणजे आपल्याला इग्नरन्सच पुष्कळ आहे आणि ज्ञान फार थोडं आहे. कळलं की नाही? इग्नरन्स आपल्याला खूप आहे आणि ज्ञान फार थोडं आहे. आणि म्हणून हे जे इग्नरन्स आहे लॉज ऑफ नेचरबद्दल, लॉज ऑफ आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे निन्या तऱ्हेचे लॉज, नियम, निसर्गाचे नियम, ह्याबद्दलचे जे आहे ह्याबद्दल आपल्याला पूर्ण अज्ञान आहे. आणि म्हणून जीवन आपल्याला जर सुखी करायचं असेल ना तर ॲक्शन रिॲक्शन हा निसर्गाचा नियमांचा राजा आहे. आंबा जसा फळांचा राजा, सिंह हा प्राण्यांचा राजा, गरुड हा पक्ष्यांचा राजा, तसा ॲक्शन रिॲक्शन हा सर्व निसर्ग नियमांचा राजा आहे. म्हणून इथे तुम्ही सावध राहा, सदा सावध. तो ॲक्शनच्या ठिकाणी सावध राहा, ॲक्शनच्या ठिकाणी सावध राहा. आणि ॲक्शन कोण करतं? मन करतं. ॲक्शन कोण करतं? मन करतं. आणि मन आहे किती महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतात मनच देव आहे म्हणाले. तुकाराम महाराजांना मनच गणपती आहे. आधी मन घे हाती, तोची गणराजा गणपती असं सांगितलं. किंवा मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे देवाला प्रसन्न करा असं आपल्याला जे सांगतात ना, तो देव म्हणजे आपलं मन आहे.
या मनाला प्रसन्न करा. मग काय होईल? सर्व सिद्धीचे कारण ते आहे. मोक्ष अथवा भवबंधन, मोक्ष किंवा बंधन मन कारण आहे त्याला. सुख समाधान मन कारण आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. आताच मी गणपती मंदिरामध्ये जाऊन आलो तेव्हा मला तिथले ट्रस्टी सांगत होते की गणपतीची मूर्ती राजस्थानमधून करून आणलेली आहे. मी कोणी आणली? माणसाने आणली. माणसाने आणली म्हणजे माणसांच्या मनाने आणली. मनाने ठरवलं मूर्ती आणायची, आणली. माणसाच्या मनाने ठरवलं मूर्तीची स्थापना करायची, स्थापना केली. माणसाच्या मनाने ठरवलं पूजा करायची, पूजा केली. मन सर्व करत असतं, कळलं की नाही? आणि ती पूजा कोण करतं? माणसाचं मन ती पूजा करते. नाही तर एखाद्या पूजा नाही पूजा करत, कोण त्याला विचारणार? उद्यापासून मी पूजा करणार नाही, कोण विचारणार त्याला? कोण विचारू शकत नाही, कारण त्याच्या मनाने सांगितलं. आता तुम्ही सगळी मंडळी इथे आलात, तुम्हाला इथे आणलं कोणी? पायाने नाही, मनाने आणलं. चला वामनराव पाईंच्या प्रवचनाला जाऊया. आलात आणि किती लोक घरात बसलेले आहेत ना, कसलं प्रवचन, कसलं काय घरात. त्यातले काही दारू पिणारे पण आहेत, गुत्त्यामध्ये बसलेले आहेत, काही पत्ते खेळणारे आहेत, जुगार. कारण मनाने सांगितलं जुगार खेळ, मनाने सांगितलं नाटकाला जा, आणि तुम्हाला मनाने सांगितलं इथे या, म्हणून तुम्ही इथे आलात. आता तुम्ही इथे आलात, एखादा मनुष्य असा असतो त्याच्या मनात काय विचार येतो, उठतो आणि चालायला लागतो. त्याच्या मनाने सांगितलं उठ, चल, चालला. मन म्हणून सर्व काय करणारं मन आहे. करता करविता मन आहे. म्हणून तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात, नाही नाही आन दैवत. तुका म्हणे दुसरे, मनाशिवाय दुसरं नाही. मी काय सांगितलं उपनिषद, मनोजातम जगत सर्वम, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. म्हणजे काय त्या मनाचं वर्णन केलं आपल्या उपनिषदाने, ऋषीमुनीने. आणि किती 4000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनीने हे सांगितलं. म्हणजे काय त्यांची बुद्धी आहे बघा. अरे मनच आहे म्हणायचं सगळं. जगतपती मन आहे, गणपती मन आहे, रमापती मन आहे. म्हणजे मनाची आपण काळजी घेतो का? मनाची काळजी घ्यायची म्हणजे मनाला, मनरूपी गणपतीला आपण चांगले विचार देतो का? चांगले विचार देत नाही. म्हणून मनाचे 2 प्रकार. एक प्रकार म्हणजे बहिर्मन आणि दुसरा प्रकार म्हणजे अंतर्मन. बहिर्मन आणि अंतर्मनामध्ये काय पेरायचं ते बहिर्मन ठरवत असतं. आणि म्हणून बहिर्मनामध्ये तुमचे विचार येतात, त्याला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून विचार करताना विचार करा. आज परिस्थिती अशी आहे की विचार करताना आपण विचार करतोयच ठाऊक नाही. 99% लोकांना आपण विचार करतो हे पण ठाऊक नाही. तो विचार करतच असतो, कळलं की नाही? पण त्याला माहीत नाही आपण विचार करतो म्हणून. आणि त्याचे परिणाम जे व्हायचे ते होतात. कारण इग्नरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. त्याचे परिणाम होत असतात. तुम्ही आम्ही अनिष्ट विचार काही मुद्दाम नाही केले, मुद्दाम करण्यातून नको, तुला परिणाम भोगायचे भोगायला पाहिजे. म्हणून आजपासून चांगले विचार करायला शिका. कारण प्रारब्धावर परिणाम होणार आहे. प्रारब्ध जर तुमचं सुधारायला पाहिजे असेल तर आज तुम्ही जे करता त्याला महत्त्व आहे. आणि पुढे जी नियती जी आहे ती शुभ व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही आज काय करता ते महत्त्वाचं आहे. म्हणून आज जे कराल ना ते आजपासून चांगलं करायला सुरुवात करा. पहिले चांगले विचार, कळलं की नाही? पहिले चांगले विचार करायचं ठरवा. हे शेवटी ठरवल्याशिवाय काय होत नाही, कळलं की नाही? ठरवल्याशिवाय काही होत नाही. अर्थात नुसतं ठरवलं तेवढ्याने भागत नाही, मग पुन्हा त्याच्या मागे लागलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, प्रयत्नाला पर्याय नाही. प्रयत्न तो देव जाणावा असं म्हटलेलं आहे. म्हणून मनामध्ये सतत चांगले विचार कसे घोळवत राहू त्याचा विचार करा. आणि जबरदस्तीने मनात अट्टासाने मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. मनाला फिडिंग करा. फिडिंग त्याला म्हणतात. काल मी सांगितलं, हे मशीन म्हणजे जे कॉम्प्युटर मशीन आहे याला तुम्ही फिडिंग करा, अंतर्मनाला फिडिंग करा आणि तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट मिळतील. अगदी सोपं आहे. आता तुम्ही बघा, चातुर्मासामध्ये तुम्ही बायका मंडळी सगळी व्रत करता की नाही? काही ना काहीतरी व्रत. आता चातुर्मास जवळ आला, कोण कांदा सोडतो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. चातुर्मास आला होता, चातुर्मास. आणि चातुर्मास झाल्यानंतर थोडे दिवसांनी एक बाई माझ्याकडे आली, म्हणाले, वामनराव, चातुर्मासामध्ये मी कांदा सोडला, छान झालं. दुसरी बाई आली, म्हणाली, वामनराव, चातुर्मासासाठी मी चहा सोडला. तिसरी म्हणाली, मी लसूण सोडली. चौथी आली, ती म्हणाली, मी कॉफी सोडली. सोडण्याच्या गोष्टी. नशीब माझं की एक बाई आली आणि मला सांगितलं नाही मी नवरा सोडला. चातुर्मासापुरता मी नवरा सोडला असं मला सांगायला कोण आलं नाही. माझं नशीब आणि ह्यांचं नशीब. हे फालतू आहेत. मी म्हणतो, हे फालतू व्रत करण्यापेक्षा मी सांगतो ते व्रत करा आणि तुमचं कोट कल्याण होतं की नाही पहा. तुम्ही म्हणाल, वामनराव, हे तुम्ही सांगितलं सगळं आम्हाला कळलं, पटलं, पण आता आम्ही काय करायचं ते तरी सांगा. वामनराव, असं तुम्हाला सांगणार आहे ना, अगदी सोपं. आता बघा, इलेक्ट्रिसिटी आहे, एवढं मोठं सगळं चाललेलं आहे. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान किती लोकांना आहे? काय नाही. पण घरी गेल्यानंतर आपण बटन दाबलं की दिवा लागतो. आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान मिळवण्याचं काही जरुरी नाही. तसं जीवनविद्येचं तत्त्वज्ञान किंवा जीवनविद्येचं ज्ञान जरी तुम्हाला खोलात जाऊन समजलं नाही, चिंता करू नका, पण बटन तर दाबता येईल. बटन म्हणजे जीभ. असोनी संसारी जिभे वेग करी, वेदशास्त्र वारी ज्ञानदेव म्हणे, व्यासाचे खुणा द्वारकेचा राणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जीभ हे बटन आहे, कळलं की नाही? हे बटन आहे. हे बटन तुम्ही दाबायचं म्हणजे तुम्हाला प्रकाश मिळेल. आता बटन दाबायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ही विश्व प्रार्थना म्हणायची. या प्रार्थनेत काय आहे? सुंदर विचार आहे. सुंदर विचार, ह्याच्यापेक्षा चांगले विचार असू शकत नाही. असे सुंदर विचार जोपासायचे. आणि तुम्ही जेव्हा जोपासायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुमची उपासनेला सुरुवात होईल. उपासनेला सुरुवात म्हणजे काय? उपासना या शब्दाचा अर्थ काय? आसन, आपली बैठक देवाच्या जवळ नेऊन ठेवणं म्हणजे उपासना. आपलं बैठक देवाच्या मांडीवर नेऊन ठेवणं म्हणजे उपासना. म्हणून ही उपासना तुम्ही एकदा करायला सुरुवात केलीत, बघा, ही उपासना एकदा तुम्ही करायला सुरुवात केलीत म्हणजे काय करायचं? येता जाता उठता बसता खाता पिता म्हणजे तिथे जरा सावध राहायचं. तर सतत ही प्रार्थना म्हणत राहायचं, सतत, पण रिकामपणी. आणि रात्री झोप येईपर्यंत. आजच मला कोणीतरी सांगितलं, अहो ही बाई आहे ना, हिला झोपत येत नाही. मी म्हटलं, खरं सांगू का? चांगलं आहे, काय वाईट नाही. झोप येत नाही ना, म्हण प्रार्थना. म्हण काय त्या निद्रादेवीची काय विषाद लागलाय.
अहो गंमत अशी आहे की तुम्ही एकदा नाम घ्यायला सुरुवात केली ना, एकदा तुम्ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली ना, की हे जे मन आहे ना, ते मन असे हात जोडून उभं राहतं. गरुड हनुमंत पुढे उभे राहते म्हणतात. कळलं की नाही? निद्रा देवी कधी आली तुम्हाला कळणार पण नाही. कळलं की नाही? ती निद्रा देवी आपोआप येणार. तुम्ही निद्रा येण्याचा प्रयत्न करू नका. जेवढा प्रयत्न कराल ना, निद्रा देवी दूर जाणार. कळलं की नाही? पण तिच्याकडे लक्ष देऊ नका. प्रार्थना म्हणत राहा. प्रार्थना म्हणता म्हणता निद्रा देवी कधी आली, झोप कधी लागलं कळणार पण नाही. ते सांगायचा मुद्दा असा की हे जे मन आहे ना, ते मनाला जर तुम्ही एखादी गोष्ट कर म्हटलं तर नाही करणार. ती मुलं असतात ना, आता आमचा पंतू आहे, त्याला काय एखादं कर म्हटलं ना नाही करणार, आणि करू नको ना म्हटलं की तो करणार. मग आम्ही सुरुवातीला करूच नको म्हणतो, मग तो करतो. तर लहान मुलं आणि आपण मोठी माणसं याच्यामध्ये फरक काय नाही, फक्त वयाचा फरक, बाकी काय नाही. तर तुमचं जे मन आहे ना, तुम्ही जर सांगितलं ही प्रार्थना म्हण, नाही म्हणणार. बघा तुम्ही, पुष्कळ लोकांना मी हेच सांगतो, प्रार्थना म्हणणं सोपं नाही. सर्वात कठीण प्रार्थना म्हणणं आहे. कळलं की नाही? तुम्ही मला कशावरून, आता इथून गेल्यानंतर बघा, अमेरिकेला गेलो होतो, तिथे प्रार्थनेचं महत्त्व सांगितलं. एक बाई मला म्हणाली, चांगली सुशिक्षित, मला म्हणाले वामनराव प्रार्थनेचं एवढा लाभ आहे की सर्व काही प्राप्त होतं, सर्व काही प्राप्त होतं. मग हे करा, सोपं आहे. म्हणतं आहे, कोण कठीण कोण म्हणतं. मग मी करा. 4 दिवसांनी भेटली. का हो इकडे आहे म्हटलं, प्रार्थना म्हणताना हा विसरले म्हणाले, असे हा विसरले. आता प्रार्थनाच म्हणाली विसरली तर काय प्रार्थना म्हणणार? त्या सोपं नाही. नामस्मरणसुद्धा तसंच आहे. नामस्मरण करणं सोपं नाही, फार कठीण आहे. एक गोष्ट सांगतो. तुकाराम महाराज एकदा झोपडीत बसले होते, विठ्ठल 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 म्हणत, आणि त्यांच्या समोर इमारत बांधण्याचं काम चालू होतं. कळलं की नाही? घर बांधण्याचं काम चालू होतं. ते उन्हात तानात काम करत होते बिचारे. तर तुकाराम महाराजांना दया आली. त्यांनी सांगितलं, सगळे ते 10 मंडळी ती होती, त्याला बोलवून झालं, हां तुम्हाला एक काम करायला किती पैसे पडतात? तर आपल्या भाषेत सांगतो. ते म्हणाले आम्हाला 8 आणे मिळतात. त्यावेळेचे 8 आणे म्हणजे आताचे 8 रुपये. 8 आणे. आता 8 आणे पण आता आपलं तुम्हाला माहिती आहे की नाही कोण आठव. तर 8 आणे. तर 8 आणे म्हणाले आम्हाला मिळतं, आणि तुम्हाला किती तास करावं लागतं? तर म्हणाले आम्हाला निदान कमीत कमी 10 तास तरी काम करावं लागतं. मग मी तुम्हाला असं करतो म्हणाले, मी तुम्हाला 1 रुपया देतो. किती? 1 रुपया. ते 8 आणे देतात, मी तुम्हाला 1 रुपया देतो. आणि काम किती तास करायचं? फक्त 5 तास. तिथे तुम्ही 10 तास करताना मी तुम्हाला 5 तास, म्हणजे निम्म काम आणि दुप्पट दाम. वा 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 म्हणाले. तुकाराम महाराज तुम्हाला म्हणतात ते उगीच नाही. सगळ्यांनी नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला सगळ्यांनी. म्हटलं आता कधीपासून करायचं? म्हणाले उद्यापासून. चालेल. दुसऱ्या दिवशी घरी आले, ते 10 मंडळी तुकारामांच्या घरी आले. काम सांगा महाराज. म्हणजे काम सोपं आहे म्हणाले. काय? तुम्ही 5 जण असे बसा, तुम्ही 5 जण असे बसा, आणि फक्त विठाला 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 5 तास म्हणायचं. म्हणाले सोपं आहे. एवढंच म्हणाले. झालं. तुकाराम महाराज म्हणाले सुरुवात करा म्हणाले. चला जरा म्हणा मी जाऊन येतो बाहेर, तोपर्यंत तुम्ही म्हणा 10 मिनटं जेमतेम म्हटलं विठाला विठ्ठल 10 मिनटं, आणि हळूच एक मनुष्य तो याच्याकडे बघतो, हा त्याच्याकडे बघतो, जमत नाही म्हणतो. तुकाराम महाराज येण्याच्या आत हे सगळी मंडळी पुन्हा त्या कामावर. म्हणजे 10 तास काम त्यानं परवडलं आणि 8 आणे परवडले, पण तुकाराम महाराजांचं विठ्ठल विठ्ठल परवडलं नाही. ह्याचं कारण का?
नाम घेणं कठीण आहे. नाम घेणं सोपं नाही आहे. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. सोपं नाही आहे. तशी प्रार्थना म्हणणं पण सोपं नाही. पण ही प्रार्थना तुम्ही जर अट्टासाने म्हटलीत ना, त्याच्यासाठी संगती पाहिजे. संगतीत तुम्ही आलात ना, प्रार्थना म्हणणाऱ्यांच्या संगतीत राहा, प्रार्थना तुम्ही आपोआप म्हणाल. कळली नाही. उगाच पडून या राही संतांची ठाई, असे एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. तू संतांच्या ठाई, संतांच्या नुसता जरी पडून राहिला ना तरी तुझा उद्धार होईल, असं तुकाराम महाराज म्हणते. त्यात अर्थ आहे. यात अर्थ आहे. कारण का की तुम्ही त्यांच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला मिळतील आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल सहज म्हणायला लागा. तुकाराम महाराजांच्या सहवासात गेल्यानंतर जो विठ्ठल म्हणणार नाही तो दगड. जसं संगत पाहिजे. संगतीने माणसं बिघडतात आणि संगतीने माणसं घडतात, हे एक लक्षात ठेवायचं. आणि म्हणून चांगल्या लोकांची संगत मिळणं कठीण आणि टिकणं त्याहून कठीण. वाईट लोकांची संगत सहज मिळते आणि टिकते सुद्धा सहज. कळलं की नाही. आणि म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत प्रयत्न करा आणि आपोआप तुम्हाला ही प्रार्थना म्हणायला लागेल. म्हणून जिथे प्रार्थना चाललेली आहे, नामस्मरण चाललेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन नुसते बसलात ना तरी फायदा होईल. असो तर हे जे प्रार्थना म्हणणं जे आहे ना, एवढं जर तुम्ही करायला सुरुवात केलीत तर ही प्रार्थना म्हणजे सुंदर विचार आहेत. देवाचं नाव म्हणजे तरी काय हो, सुंदर विचारच आहे ना. डिवाईन नेम इज डिवाईन थॉट. आता विठ्ठल, विठ्ठल हे नाम आहे म्हणजे काय, तो एक थॉट आहे, विचार आहे. विचार काय आहे, विश्वी ठसावला तो विठ्ठल, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला. जो विश्वामध्ये भरून राहिलेला आहे आणि ज्याच्यात विश्व भरलेलं आहे तो विठ्ठल. हा विठ्ठल याचा अर्थ आहे. राम, राम म्हणजे काय, आपण जो समजतो तो राम नाही, अयोध्येचा राम तो नाही. राम म्हणजे आत्मा राम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी, असं म्हणतात. म्हणून आपल्यामध्ये ते जे वाक्य आहे ना ते कसं म्हणायचं, तैसा हृदयामध्ये मी थांबायचं. कोण, राम. तैसा हृदयामध्ये मी कोण, राम. कसा, सर्व सुखाचा आराम. हा त्याचा अर्थ आहे असा. म्हणून हा मी म्हणणारा तोच आहे, राम. राम म्हणून राम याचा अर्थ जो सर्व सुखाचा आराम तो राम. कृष्ण आकर्षित करतो तो कृष्ण. हरी संकटांचं हरण करतो तो हरी. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियातून जो आनंद वाहतो ना त्याला गोविंद असं म्हणतात. शंकर, कल्याण करतो तो शंकर. असे त्या प्रत्येक नामाचे अर्थ आहेत. म्हणून कुठलंही देवाचं नाव आहे, विष्णू सहस्र नाम, गणपतीचं नाम ही तुम्ही जर बघितलीत ना, त्या प्रत्येक नामाला अर्थ आहे. नामाला अर्थ आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की विचार, नाम म्हणजे डिवाईन नेम इज डिवाईन थॉट, तसं प्रार्थना म्हणजे डिवाईन थॉट आहे. प्रार्थना म्हणजे डिवाईन थॉट आहे. आणि हे तुम्ही त्याची जोपासना करा. आणि ही जोपासना करण्यासाठी काय करावं लागतं, जमिनीमध्ये बी पेरली शेतकऱ्याने, मग काय करतो तो, त्याला पाणी देतो आणि खत देतो, दोन पाहिजे ना. तसं आपण एकदा चांगले विचार पेरले की मग पाणी म्हणजे सिंचन म्हणजे चिंतन, चिंतन म्हणजे सिंचन. मग चिंतन करायचं आणि प्रयत्न म्हणजे खत. ते खत दिलं की भार 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 तुमच्या जीवनामध्ये सुखाचं अमाप पीक येईल. अमाप.
काय काय शेतामध्ये असे इतकं पीक येतं की अमाप मोजायलाही कठीण इतकं येतं. तसं तुमच्या जीवनामध्ये सुखाची रास निर्माण व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हा सोपा उपाय आहे, बटन दाबायचं. आता बटन दाबायचं कोणी? मी तुमच्या घरात येऊन नाही. तेव्हा बटन दाबण्याचं काम तूच करायचं आहे, म्हणून तूच आहेस. हे याच्यामध्ये विचारांचं सामर्थ्य आहे, हे लक्षात ठेवा. विचारांचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की विचार काहीही करू शकतात. म्हणून आम्ही एक सिद्धांत मांडला. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड. हा जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला. इतकं विचारांचं, विचार आणि मन एकच आहे. मन हे विचारांचं स्वरूप आहे आणि विचार हे मनाचं रूप आहे. अंतर्मन हे कल्पतरू आहे, लक्षात घ्या. आणि तुमच्या मनीच्या इच्छामणी म्हणजे इच्छामणी, मनीच्या सर्व इच्छा ते अंतर्मन पूर्ण करतं. पण अंतर्मनाकडे तुम्ही मागितलं पाहिजे. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. तुकाराम महाराजांचाच मी दाखला देऊन सांगतोय तुम्हाला. काय म्हणतात तुकाराम महाराज? मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. पूजा कोणी केली? मनाने केली. मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली. तुम्ही जो काही नवस करताना देवाला, तो पुरवितो कोण? इट इज नॉट द थिंग बिलीव्ड इन, but the belief in your own mind that brings about the results. Cease believing in false beliefs, superstitions, opinions and fears of mankind. Instead, begin to believe in the eternal verities and truths of life which never change. असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा, मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. किती तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलं आहे. पण इथे कोणाचं लक्ष जातं? इथे लक्ष कोणाचं जात नाही. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं, पण ते लक्षच जात नाही आपलं. तर हा सगळा विषय जो मांडलेला आहे याच्यामध्ये शेवटी विचारांचं सामर्थ्य मोठं आहे. का तुमचे विचार आहे ना, त्याप्रमाणे तुमचे उच्चार आचार आहेत, हे लक्षात ठेवा. पहिलं विचार, त्या विचारांचं ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे उच्चार आचार आहे. प्रथम तुमच्या मनात विचार येतो आणि मग तुम्ही उच्चार किंवा आचार करता. कळलं की नाही? एखादा मनुष्य येतो ज्याने तुमचा अपमान केलेला आहे, कळलं की नाही, आणि तो समोर येताना पाहिलं ना, पहिला विचार, मग जाऊन शिवी देतो, उच्चार, कळलं की नाही, आणि मग मारामारी करतो, आचार. मग पहिला विचार आला, मग उच्चार आला, मग आचार आला. असं आपलं जीवन चाललेलं आहे. म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध, सदा सावध तो सुखी. मग सावध राहायचं की न राहायचं कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.